नमस्कार श्रोते बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 4 जुलै 2024। तर आपल्या राज्यातील पुढील पाऊसमान आपण पाहू, आढावा घेऊ थोडक्यामध्ये। तर पाऊसमान हा एक मी तुम्हाला अंदाज दिलेला होता, तो अंदाज 22 तारखेला अंदाज दिलेला होता की पावसाचे आपले जे प्रमाण आहे ते पावसाचे प्रमाण 30 तारखेपर्यंत तुम्ही वाट पाहू। 30 तारखेच्या नंतर पाऊस 1-2 तारखेपर्यंत कदाचित राहू शकतो आणि पुन्हा नंतर पाऊस कमी होऊन तो पुन्हा 7 तारखेला म्हणजे 7 जुलैला पाऊस आपल्याला सुरू होऊ शकतो, हे आपण त्या अंदाजामध्ये आपण दिलेलं होतं। तर त्याप्रमाणे कालपासून राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेलं आहे। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्या तुलनेने मराठवाड्यामध्ये अत्यंत पावसाचे प्रमाण कमी झालेलं आहे। म्हणजे काल 3 तारीख होती, तर आज 4, तर मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे। व तसेच आता सुरू पावसाचे प्रमाण जे आहे फक्त तुरळक ठिकाणी पावसाचे प्रमाण विदर्भामध्ये, तसेच नाशिक विभागामध्ये आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस सुरू आहे तिथे। तर पुढील वातावरण कसे राहणार पुढील 7 तारखेपर्यंत, तर मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस म्हणजे 6 तारखेपर्यंत एका-दोन ठिकाणी म्हणजे हलक्या स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी, सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता नाही। तुरळक ठिकाणी आपल्याला वाऱ्याच्या सुसाट वाऱ्यासह तुरळक ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये या जिल्ह्यामध्ये। तर विदर्भामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या धावता स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच वाऱ्याच्या सुसाट वाऱ्याच्या सोबत पण तो पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा विदर्भामध्ये। त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि तसेच अमरावती, अकोला ह्या म्हणजे मध्य प्रदेश लागत जे जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र मध्यम ते काही ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या 3 दिवसामध्ये। पण तो जोरदार पाऊस आहे तो कमी क्षेत्रावर आहे, मोजक्या क्षेत्रावर आणि कमी क्षेत्रावर आहे तुरळक ठिकाणी, पण हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये। तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे आणि सर्वदूर पाऊस नाही ह्या 3 दिवसामध्ये। एकंदर जर आपण राज्याची परिस्थिती जर पाहिली या 3 दिवसामध्ये, तर पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झालेले आहे। तर 7 तारखेला मात्र विदर्भामध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे। त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यामध्ये 7 तारखेपासून पुढे वातावरणामध्ये मोठा बदल होईल। त्यामध्ये पावसाचे प्रमाण चांगले आपल्याला वाढणार दिसून हलका ते मध्यम स्वरूप। मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण वाढणार आहे। त्यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकंदर पाहिलं तर मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस वातावरणामध्ये बदल होईल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरणामध्ये बदल होईल। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक हा उत्तर पश्चिम महाराष्ट्र, नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 7 तारखेपासून पुढे वाढणार आहे। तर कोकणामध्ये मध्यम जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे 7 तारखेपासून पुढे। तर आपली झाली पावसाची परिस्थिती ह्या 3 दिवसामध्ये। म्हणजेच या 3 दिवसामध्ये शेतीतले कामे आपल्या शेतकरी बंधूंना आवरून घ्यायचे आहेत। 7 तारखेपासून पुढे मात्र पावसाला सुरुवात होईल चांगल्या स्वरूपाच्या बऱ्याच भागामध्ये। आणि तर 9-10 तारखेपासून पुढे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आपण हा सुद्धा अंदाज दिलेला आहे। तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।